सोलापूर शहरातील अशोक चौक ते पोलीस मुख्यालय या रस्त्यावर एका एक्सेस दुचाकीमध्ये अचानक साप आढळून आल्याने काही काळ एकच खळबळ उडाली। दुचाकीच्या डिग्गीत साप असल्याचे लक्षात येताच वाहन चालकासह नागरिकांची धावपळ सुरू झाली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती दुचाकीवरून अशोक चौक ते पोलीस मुख्यालय रस्त्याने जात असताना त्याच्या गाडीच्या डिग्गीमध्ये साप असल्याचे निदर्शनास आले। साप नेमका कुठे लपला आहे हे सुरुवातीला स्पष्ट होत नव्हते, त्यामुळे जवळच असलेल्या गॅरेजमधील नागरिकांची मदत घेण्यात आली। गॅरेजमधून पाण्याचा पाईप घेऊन दुचाकीची डिग्गी उघडण्यात आली। डिग्गीमध्ये पाहणी केली असता त्यामध्ये धामण जातीचा साप असल्याचे दिसून आले। मात्र साप डिग्गीतून बाहेर निघून इंजिनच्या जवळ जाऊन लपून बसत होता, त्यामुळे त्याला पकडणे नागरिकांसाठी मोठे आव्हान ठरले। काही वेळ नागरिकांनी काळजीपूर्वक प्रयत्न केल्यानंतर अखेर सापाचा ठावठिकाणा समजला। दुचाकी हलवल्यानंतर साप खाली पडला, त्यानंतर नागरिकांनी सावधगिरीने त्याला पकडले। सापाला कोणतीही इजा होऊ नये याची काळजी घेण्यात आली। साप पकडल्यानंतर नागरिकांनी त्याला जवळच असलेल्या उद्यानात नेले, तेथे त्याला नैसर्गिक वातावरणात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले। या घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। दुचाकीच्या डिग्गीत साप नेमका कसा शिरला याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही। मात्र अचानक वाहनामध्ये साप आढळल्याने वाहन चालकासह परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। नागरिकांच्या सतर्कतेमुळे सापाला सुरक्षितपणे पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले।